आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना मिळणार दुप्पट पैसे। बघा, बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहे। 1 जानेवारीपासून 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला पैसे येत असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 1 जानेवारीपासून बहिणींना 4 नवीन नियम लागू झाले आणि या 4 नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे। जर तुम्ही या 4 नियमांपैकी बसत असणार तर तुम्हाला देखील दुप्पट पैसा मिळणार आहे आणि जी पण नवीन योजना येणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला या नियमांमुळे फायदा होणार आहे। आता महाराष्ट्राच्या सरकारने शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बहिणींसाठी 4 नवीन नियम म्हणजे आनंदाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणते ते नियम आहे। या नियमांबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेऊया आणि लाडकी बहीण योजनेचा कसा याचा फायदा होतोय ते पण आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपण पाहूया की नियम कोणते आहे आणि या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतो ते सुद्धा आपल्याकडे माहिती आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आतापर्यंत 28 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। बघा, सर्वात प्रथम हे जाणून घ्या की राज्यात आतापर्यंत 28 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। फक्त 8 जिल्ह्यात पैसे वाटप बाकी आहे। आता तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा जो हप्ता वाटप झालेला आहे त्यापैकी 28 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे। 1500 प्रमाणेच वाटप झालेले आहे। ठीक आहे, म्हणजे 1500 प्रमाणे 28 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, फक्त 8 जिल्ह्यात पैसे वाटप बाकी आहे। ठीक आहे, हे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे जिल्ह्यातपैकी। ठीक आहे, आता 8 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप पूर्ण होईल। बघा, आता फक्त उर्वरित जे 8 जिल्हे बाकी आहे ते पण आता आज आणि उद्या 2 दिवसात पूर्ण होणारच आहे। ठीक आहे, हे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आहे। ठीक आहे, पण डिसेंबरचा हप्ता बहिणींना वाट पाहावं लागली। आता काय म्हणाले, डिसेंबरच्या हप्त्याची बहिणींना वाट पाहावं लागली, पण आता 1 जानेवारीपासून असं होणारच नाही। म्हणजे 1 जानेवारीपासून हे जे 4 नवीन नियम लागू करण्यात येणार आहे त्यामुळे बहिणींना आता 1 जानेवारीपासून असं होणारच नाही। सर्व बहिणींना येणाऱ्या 1 तारखेला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। बघा, बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, सर्व बहिणींना 1 तारखेलाच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे तुम्हाला 1 जानेवारीला येणारा जो पैसा आहे म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1 जानेवारीला जमा करण्यात येणार आहे, तो पण 2100 प्रमाणे। बघा, म्हणजे 2100 प्रमाणे जो पैसा तुमच्या खात्यात जमा होणार आहे तो 1 तारखेलाच होणार आहे। आणि असंही नाही, यापुढे जे पण पैसे जमा होणार आहे ते 1 तारखेच्या दरम्यानच सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे। यापुढे सर्वात आनंदाची बातमी कुठलीही असू शकत नाही, कारण की महिलांना पैशांसाठी वाट पाहावं लागते, तर आता वाट पाहावं लागणार नाही। आता 1 जानेवारीला सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे। हे सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता दुसरा निर्णय बघा, लाडक्या बहीण योजनाबाबत। आता बघा, आता सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। आता हे जे उशीर होतं आणि पैसे वाटपचे जे तुम्हाला वाट पाहावं लागतं, आता सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। या नियमांमुळे सर्व बहिणींना अतिशय आनंदाचा फायदा होणार आहे। सर्वात प्रथम या नवीन नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल। बघा, बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि सोबतच जी नवीन योजना येईल त्याचा सुद्धा लाभ मिळेल। म्हणजे आता जी नवीन योजना आणू द्या, सरकार कुठलीही नवीन योजना आणू द्या किंवा जुनी योजना चालू आहे त्या योजनेचा सुद्धा फायदा तुम्हाला होणार आहे। पण तो कसा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा येणारा नियम, हे 4 नियमांमुळे येणारा पैसा आणि नवीन नियम दोघांमध्ये तुमचा फायदा होणार आहे, तो कसा होणार आहे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया। ठीक आहे, आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना, ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 1 जानेवारीपासून 2100 रुपये मिळणार आहे। बघा, पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, पण तोही 1च तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच
आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आला आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, या निर्णयानंतर बघा या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही, म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1 तारखेला, यापुढे तारीख बदल झालेली नसावी। 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा आता तो कोणता निर्णय आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे, त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून। ठीक आहे, 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता, तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे। ठीक आहे, याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता, याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता, असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे 7500 आणि हा डिसेंबरचा 1500 रुपये, असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला चक्की, ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती, पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे। ठीक आहे, ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता, बघा ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, बघा पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता, आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे, नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे।
पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ॲटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा देण्यात येणार आहे. म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा वाटप होणार आहे. असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे. आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चौथा नियम पाहू शकता तुम्ही. चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत. आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे. आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते बघा, तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्यांना 2500 रुपये येत होते आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचं त्यांनी ठराव केलेला आहे आणि 3000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार. फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा. ठीक आहे. जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय. 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेचा यामध्ये. ठीक आहे. आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे. ठीक आहे. महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल. बघा आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल. या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.